अगदी रामायण आणि महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचं दाखले आढळून येतात। सर्व पितृ अमावस्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करून त्यांना प्रसन्न केले जाते, त्यांचे आशीर्वाद घेतले जातात। पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांचे वारस पिंडदान तर्पण विधी करतात। पूर्वजांच्या कृपा आशीर्वादामुळे वारसांना सुख शांती समृद्धी प्राप्त होऊ शकते अशी मान्यता आहे। आज सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा शेवटचा दिवस, त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात पिंडदान किंवा इतर विधी करण्यासाठी तसेच पूर्वजांचे श्राद्ध घालण्यासाठी पहाटे 3 वाजेपासून मोठी गर्दी पाहायला मिळाली। याविषयी अधिक माहिती दिली पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ले यांनी। आज भाद्रपद वद्य अमावस्या, आज जो आहे सर्व पितृ अमावस्येचा हा दिवस आहे। कन्या राशीमध्ये ज्यावेळेस सूर्य जातो त्यावेळेस या ठिकाणी महालय नावाचं श्राद्ध असतं पितृपक्षातलं। ज्या तिथीला ज्यांचे हे वारलेले असतील, पितृव्य वारलेले असतील, त्यांचं श्राद्ध त्या तिथीला करावं, परंतु त्या अनेकांच्या लक्षामध्ये ती तिथी नसती। त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणाने ते श्राद्ध राहून जातं। मग अशा सर्वांसाठी ही अमावस्या सांगितलेली आहे आणि म्हणून राहिलेल्या सर्वांसाठी या अमावस्याला हे श्राद्ध करावं। आणि म्हणून संबंध भारतातून या ठिकाणी नाशिक पंचवटी गोदावरी रामतीर्थावर प्रभू रामचंद्रांनी सर्वात जास्त भक्ती आणि मुक्ती दोन्हींचं महात्म्य सांगितलेलं असल्यामुळे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने 24 तास आज या सर्व पितृ अमावस्येच्या निमित्ताने यात्रेकरू येतात। सर्वजण तर्पण आणि पिंडदान श्राद्ध हे करतात। अशा प्रकारे या ठिकाणी आजची लाखोंच्या संख्येमध्ये गर्दी आहे रामतीर्थावर। घरात जर काही अडचणी असतील, ज्यांना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालता आले नाही, त्यांना श्राद्ध घालण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याचं सतीश शुक्ले यांनी सांगितलं। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।